फॅमिलीचं स्वप्न होतं, कारण त्याचे वडील आणि काका ऍक्टरच होते. त्यांचं स्वप्न राहिलं होतं रंगभूमीवरती यायचं, आणि ते सिद्धांतनी आमच्या सगळ्यांच्या वतीने पूर्ण केलंय. आणि परत सांगेन, आम्ही त्याला लांब ठेवलं होतं. घटना वाईट घडली त्यामुळे लांब ठेवलं होतं त्याला, जायचं नाही तू नाटकात, आणि तो आलाय आणि त्याने खरंच करून दाखवलं. ज्याला आम्ही विरोध करत होतो ती गोष्ट त्याने पूर्ण करून दाखवली. जे मला करायचं होतं ना माझ्या वयामध्ये, यांच्या वयामध्ये असणार आहे, ते आता हे करतायत बघून मला खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. या सगळ्या मुलांना एकत्र लहानाचं मोठं होतं तुम्ही बघितलं, आणि आता एवढे मोठे 70 mm स्क्रीनवर काय भावना आहेत? कोण बोलेल? प्लीज बोला. अरे दे अरे नमस्कार. मी दिलीप गाडगे, सौरभ गाडगेंचे पप्पा आणि बाबा आणि वडील आणि मित्र. त्याची इच्छा तो 12th 11th मध्येच होते की मला सिरियल मध्ये काम करायचं आहे. पण मी त्याला म्हणलं तू थांब जरा, आत्ताच नको, तू एकदा तू सिरियल मध्ये गेला की तुझे एज्युकेशन राहील, म्हणून तुला म्हणलं तू ग्रॅज्युएट हो पहिला. ग्रॅज्युएशन बीकॉम केलं. बीकॉम पण त्याचं कोरोनामध्येच ऑनलाईन परीक्षा झाली. मी त्याला काम पण पाहिलं होतं, पण कोरोनामध्ये ज्यांची कामं होती त्यांचीच सुटली. तर ह्याला म्हणजे नाहीच, म्हणजे भेटलंच नाही, सर्वच वाचले. आणि ते शेवटी त्याला जे हवं होतं तेच त्या कालावधीमध्ये 2-3 वर्षामध्ये सर्व, म्हणजे महाराष्ट्रालाच नाही अख्ख्या जगाला त्याच्या कॉमेडीमधून हसवत सुटला तो सर्वांना. म्हणजे प्रत्येक सिरियलमध्ये, ह्याच्यामध्ये मागच्या सिरियल लागायच्या, लोक बघून कंटाळली. मग ह्यांच्या छोट्या हे जे ऑरेंज ज्यूसमध्ये एक एक जे टाकत होते, आणि त्या कालामध्ये एक एक मित्र जोडत गेला. म्हणजे प्रत्येक मित्र, समजा करण आहे, नील आहे, सिद्धांत आहे, म्हणजे प्रत्येकाचं बघत अरे हे आपल्या बाजूलाच राहतात, ठाण्याला राहतात, कळव्याला राहतात, भांडुपला राहतात. मग त्यांनी ती एकत्र आणून सर्वांनी आपली एक ऑरेंज ज्यूस गँग बनवली. आणि ऑरेंज ज्यूसची त्याची एक थीम आमच्या मुलाची होती, ऑरेंज ज्यूस. आणि त्या ऑरेंज ज्यूसच्या नावाने आपलं नाव त्यांनी ऑरेंज ज्यूस गँग ठेवलं. आणि आजच ती ऑरेंज ज्यूस गँग आपल्या या छोट्याशा रील मधून, ऍडव्हर्टाईज मधून आज मोठ्या पडद्यावर आलेले आहे. याचा मला या मुलावरती आणि माझ्या सर्व त्याच्या मित्रांवरती अभिमान आहे. ओम. थँक्यू. प्रेक्षक हो, आज मी हॅलो, मी आज इकडे उभा आहे. तर मला ह्या गोष्टीची फार कुतूहलता असायची नेहमी. आणि खरं सांगतो, लोकांना करोनामध्ये खूप त्रास झाला, पण करोनामध्ये ना आम्ही जी मजा केली आहे, करण आणि नील, आणि त्याचं हे फळ त्याला आता मिळतंय. त्या फावल्या वेळामध्ये बाहेर जायचं नाही, काही नाही करायचं, इंटरनेट वगैरे हे सगळे प्रकार, आणि ते बघून नंतर एक मित्र जोडत गेले. आणि ही जी ऑरेंज ज्यूस गँग एकदम खतरनाक. आणि जे मला करायचं होतं ना माझ्या वयामध्ये, यांच्या वयामध्ये असणार आहे, ते आता हे करतायत बघून मला खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. शेवटचे ह्या आपल्या सिनेमाचे जे काय पूर्ण टीम आहे आपली, त्यांना माझ्याकडून फार फार शुभेच्छा. असंच प्रेम राहू दे. ही मुलं तुमच्याकडेच ठेवून घ्या, म्हणजे काय आम्हाला डोक्याला त्रास नको. आम्ही येऊन पडद्यावरती बघू. धन्यवाद. शेवटचं वाक्य खरं होतं. ऍक्च्युली आता आमच्या घरी उलट नेपोटिझम चालू आहे. माझ्यामुळे पप्पा एका नाटकात काम करतात मराठी. जर बघितलं नसेल तर बनवा बनवी नक्की जाऊन बघा. निकिता सालेकर, अनिलची मम्मी. ही सगळी मुलं सतत आमच्या घरी शूट साठी असतात, त्यामुळे सगळ्यांना अगदी मी जवळून ओळखते. जेव्हा या फिल्मची शूटिंग चालू होती तेव्हा नील म्हणाला की मम्मी पप्पा जरा एकदा बघायला, आणि विरारला होती, लांब होती. आम्ही जवळजवळ अर्धा दिवस होतो, दुपारी गेलो, ते 6:30 पर्यंत होतो. आणि त्या दिवशी नेमकं एका गाण्याचं शूट होतं, कवाली होती. आणि मी म्हणते 3 ते 4 ओळी त्यांच्या त्या अर्ध्या दिवसात
ऍक्शन नुसत्या चालू होत्या. म्हणजे मी म्हंटल किती एक एक म्हणजे नाही असंच झालं पाहिजे. रिटेक इतके होत होते म्हणजे आम्हालाच बघून दमल्यासारखं होत होतं. त्यांचं काय होतं माहित नाही. दुसरी गोष्ट सांगतेय मी की आतापर्यंत जे काही मराठी फिल्म आल्या आणि त्यामध्ये ह्या सर्व मंडळींनी प्रमोशनसाठी छोटे छोटे व्हिडिओ करून ते टाकायचे आणि त्यांचं नाव विशेष आभारामध्ये यायचं. आम्ही त्या फिल्म बघायला आम्ही जायचो आणि ते विशेष आभाराचा आम्ही व्हिडिओ काढून आमच्या स्टेटसला ठेवायचो. आज अशी कंडिशन आहे की ही मुलं अखंड म्हणजे अख्खीच्या अख्खी फिल्म मध्ये अख्खीच्या अख्खी का म्हणते मी कारण फिल्म मध्ये एक छोटासा पार्ट असतो त्याला झाला निघा दिसलं नाही दिसलं सारखं असतं. पण आज मी राम सरांचे खूप आभार मानते की या सर्व मुलांना तुम्ही अखंड दाखवले म्हणजे त्याचा पूर्ण पार्ट त्याच्यामध्ये आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे. आज आम्ही त्यांचा स्टेटस ठेवू शकते जेव्हापासून तुम्ही हे केलंय तेव्हापासून आणि यापुढे ठेवू. आज आई बाबा म्हणून आम्हाला ओळखत नाही तर नीलचे आई बाबा या सर्वांना तसंच झालेलं आहे. आम्हाला या मुलांचा खूप खूप अभिमान आहे आणि गौरवही वाटत आहे. धन्यवाद राम सर आणि त्यांची अखंड टीम. हॅलो, करणची आई आहे मी. पारसी कॅफे पासून सुरू झालेला प्रवास ऑरेंज ज्यूस गँगचा आज थिएटरमध्ये आलेला आहे आणि तेव्हापासून ते काय या मुलांनी एकत्र जे काही केलंय ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. अर्थात आता सोशल मीडियावर ही मुलं सगळी फेमस आहेत आणि ते तर आम्ही बघत होतो की ही मुलं खूप पुढे जात आहेत आणि घरातून आमचा तसा पाठिंबा नव्हता पहिल्यापासून. हे आधी आम्ही सांगतो. खूप त्याच्यावर आमची भांडणं झाली आहेत, वादावादी झालेली आहे, सगळं झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः रडायचो आम्ही की हे काय चाललंय मुलांचं की कधी हा कमवणार 9 to 5 कधी करणार आमच्यासारखं. आम्ही बँकेतले दोघं पण आणि बँकेतली नोकरी म्हणजे एकदम चुकून तर हे कधी त्यांचं होणार. पण जेव्हा जेव्हा नंतर जे तुमच्या करोनामध्ये जे काही त्यांनी केलं त्याच्यानंतर एकदम बूम झालं. त्यानंतर एकदम बूम झालं आणि ते बघून आज म्हणजे खरोखर अभिमान सगळ्याच मुलांचा आहे. म्हणजे सगळ्याच मुलांचा आहे की ही सगळ्या मुलांना आम्ही येता जाता ओळखतो. नेहमी घरी येणं जाणं बसणं खाणं पिणं सगळंच. पण ह्या स्टेजला ही मुलं पोचली आहेत आणि सगळ्याच आईबापांना त्यांचा अभिमान आहे. मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही या मुलांना पुढे नेलं. त्यामुळे थँक्यू आणि असंच त्यांच्यावर प्रेम करा की तुम्ही त्यांना अजून काही संधी द्या म्हणजे अजून बूम होऊन जाईल. थँक्यू. थँक्यू. हॅलो हॅलो, आज मला तर जेव्हा शुभम हे फिल्म मध्ये करायला लागला छोटे छोटे नील करण सौरभ आणि त्यांनी प्रभादेवीला एक बॅनर लावलेला त्याच्यासाठी पण त्याने मला पुष्कळ सांगितलं. मी त्याला नाही म्हणायची शुभम आज तू ग्रॅज्युएट झालेला मुलगा तू हे काय करतोय. म्हणायचा नाही मम्मी मी तुला करून दाखवेल. आणि मेन म्हणजे काय झालं आता माझी खूप इच्छा अपुरी राहिली कारण त्याच्या पप्पांची खूप इच्छा होती की त्याचा पिक्चर यावा आणि त्यांना तो पिक्चर बघायचाच होता. ते ज्या दिवशी त्यांचा बर्थडे होता त्या दिवशी त्यांचा पूर्ण ऑफिस स्टाफ आला आणि त्यांना सांगितलं की माझ्या शुभमचा पिक्चर बघायला मी तुम्हाला घेऊन जाईल आणि त्याच दिवशी ते आजारी पडले आणि 16 फेब्रुवारीला ते ऑफ झाले. फक्त तीच इच्छा माझ्या अपुरी राहिली आणि शुभमला पण त्यांच्या जागी पोस्टाची नोकरी भेटते. पण आम्ही त्याला फोर्स करणार नाही कारण त्याने एवढं ग्रॅज्युएशन सगळं शिकलं ते त्याच्यामध्ये घालवलं. फक्त त्याच्या पप्पांचा आशीर्वाद त्याच्यावर मागे राहावं हीच माझी विनंती आहे. दुसरं काय नाही. नमस्कार, मी सिद्धांची काकी. मी खरं सांगेन कोविडमध्ये खूप लोकांचे जॉब सुटले आणि या कोविडमध्ये या मराठी मनोरंजन सृष्टीला हे 7 तारे मिळाले 5 तारे मिळाले मी असं म्हणेन. कारण हे आम्ही खरंच वैतागायचो यांच्या या पराक्रमांना. जेव्हा तेव्हा बघावं ते घे रे मग कॅमेरा कर माझं शूटिंग. कोणालाही सोबत को ऍक्टर बनवायचे हे लोक. म्हणून तर मी तेच म्हटलं की सिद्धांत आजीला पण घेतलेलं आहे. घेऊन घ्या. आणि आम्हाला असं वाटायचं की आता हे बस म्हणजे मी त्याला बऱ्याचदा बोललेली पण आहे की काय फक्त तुम्ही रीलच पुढे काय करताय की नाही करताय. पण हा आम्हाला शॉक दिलाय त्यांनी खरं सांगायचं तर. आणि हे खरंच आमचं पूर्ण फॅमिलीचं स्वप्न होतं कारण त्याचे वडील आणि काका ऍक्टरच होते. त्यांचं स्वप्न राहिलं होतं रंगभूमीवरती यायचं
आणि ते सिद्धांतनी आमच्या सगळ्यांच्या वतीने पूर्ण केलंय. आणि खरं सांगेन, आम्ही त्याला लांब ठेवलं होतं. घटना वाईट घडली त्यामुळे लांब ठेवलं होतं त्याला, जायचं नाही तू नाटकात, आणि तो आलाय आणि त्याने खरंच करून दाखवलं. ज्याला आम्ही विरोध करत होतो ती गोष्ट त्याने पूर्ण करून दाखवली. आणि म्हणून आज आम्ही, खरं मी आता म्हणत होते आम्ही खाली थांबतो कारण आमची पूर्ण फॅमिली आली आहे. आणि जे काही त्याने केलंय खरंच खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की हे काय करते ते मुलं, 5 मुलं मिळतायत, आपलं कुठेतरी जातात रस्त्यावर शूट करतायत. आणि काही जण म्हणाले होते की हे रील स्टार आहेत, हे कधी रिअल स्टार होऊ शकणार नाहीत. राम सर, मी खरंच तुमचे मनापासून आभार मानेन की या टॅलेंटला सुद्धा तुम्ही मोठा पडदा दाखवलात, जे गरजेचं होतं. कारण हे खरं स्वतः लिहितात, स्वतः त्याचं कन्सेप्ट बनवतात, स्वतःच एडिट करतात. म्हणजे जे मोठ्या पडद्यावरती बरीचशी काहीशे माणसं करतात काम, ते काम हे फार तर 1 किंवा 2 जण करतात. तर यांचं टॅलेंट तुम्ही आता जगासमोर आणताय, त्यासाठी संपूर्ण ऑरेंज ज्यूस गँगच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.